गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत चंकेश्वर ॲटोमोटिव्ह चौपडा या ठिकाणाहून. तर आपण आज पाहणार आहोत एका नवीन गाडीचा नवीन प्रॉब्लेम. तर पाहूया आज. अशा प्रकारे तर आज आपल्या बेवरती खूपच गाड्या पेंडिंग होत्या, पण आपल्याला काम आले समोर उभे असलेली इकोमेट 1615 या गाडीमध्ये प्रॉब्लेम नॉक्स लाईट आणि एम आय लेफ्ट चालू आहे. तर बघूयात आपण टॅबमध्ये काय एरर कोड शो होत आहेत आणि त्यासाठी काय सोल्युशन आहे ते आपण पाहूया. तर अशा प्रकारे 2 मिनिट लोड होऊन द्या जरा. टॅबलेट जरा हँग चालतो आहे, काय त्याला झालं आहे काय माहिती. ते आधी लय प्रॉब्लेम द्यायला लागले एवढ्यात. तर प्रॉब्लेम आपल्याला असा सांगितला आहे की DF कॉन्सन्ट्रेशन लो आणि DF डोजर ओपन सर्किट P207 आणि 2047 असे 2 एरर कोड्स ॲक्टिव्हमध्ये आले आणि बाकी DF पंप फेल टू स्टेबलाइज, म्हणजे त्याचा जो UDS पंप आहे ना तो पण प्रेशर पाहिजे एवढं नोझलला सोडत नसल्यामुळे. चला तर आपण आधी नोझल कंडिशन चेक करूयात. तर नोझलची कंडिशन चेक करायला आपल्याला डायरेक्टली त्याच्या सायलेन्सर पशी जायचं आहे. आपल्याला सायलेन्सर पशी त्याचं लोकेशन तुम्हाला सांगतो मित्रांनो. हा आहे सायलेन्सर BS6 इकोमेट 1615 या गाडीचा. आणि हे आहे नोझल त्याचा ॲडब्ल्यूचा इंजेक्टर आहे ना तो याचं लोकेशन. तर त्याची कंडिशन अशी झालेली आहे की हे पाहत ह्याची कंडिशन डायरेक्टली तुटूनच नोझल बाहेर आलेला आहे आणि त्याचे नोझल बाहेर डायरेक्टली आलेला असून त्याची पाईप पण थोडा खराब आहे. 1 मिनटं तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो. तर हा बघा पाईप डायरेक्टली पागळून गेलेला आहे, म्हणजे हीटने सायलेन्सर हीटने आणि पाण्याचे एवढे ॲडब्ल्यू न दिल्यामुळे गाडीमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. नोझल खराब असल्यामुळे डायरेक्टली अख्खा आपल्याला चेंजच करावं लागणार आहे. गरम करून पण काही ह्याला उपयोग होणार नाही. तर आहे नवीन ॲडब्ल्यू इंजेक्टर 4038 नंबरचा. तर हा आपल्याला लेफ्ट पार्ट म्हणजे आपल्या शोरूममध्ये सर्व अवेलेबल असतं मटेरियल. तर आपल्याला त्वरित अवेलेबल झालेला आहे. तर आपण हे ॲडब्ल्यू नोझल नवीन आणि त्याची पाईप दोन्ही चेंज करणार आहोत. ह्याचा मेजर म्हणजे बेस हाच प्रॉब्लेम मेजर आहे. त्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम ह्याच नोझल आहे. तर आपण नवीन नोझल आणि जो साईडला पडलेला आहे तो जुना नोझल. आणि हा आहे ॲडब्ल्यूचा नोझलचा पाईप जो की हीट झाला होता तो पण आपण नवीन टाकून चेक करूया आणि डायरेक्टली आपण त्याला टेस्ट घेऊयात खाली. म्हणजे ही डबी तुम्ही पाहिलीच असेल मेकॅनिक मित्रांनो. ह्याच्यात 150 ml प्रॉपर ॲडब्ल्यू 3 मिनटात आलं पाहिजे. तर हे बघा का 3 मिनटं टेस्ट घेतल्यानंतर ॲडब्ल्यू बरोबर 150 ml. जर कमी आलं असेल तर ॲडब्ल्यू नोझल चेंज करा. तर अशा प्रकारे गाडी आपली क्लिअर झालेली आहे. थँक्यू.